पण आपली परंपरा आहे, आपल्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील ग्रहण करून आपण करत असतो. मी माझ्या बोलण्याला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती करतो की सर्वांनी हात जोडावं, बसल्या जागीच हात जोडावं. आणि मी जी वंदना म्हणेल माझ्या मागोमाग सर्वांनी उंच आवाजामध्ये त्रिशरण पंचशील म्हणायचं आहे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 सर्वांनी उंच आवाजामध्ये वंदना ग्रहण करायची आहे. आवाज येऊ द्या सर्वांना. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि, सिक्खापदं समादियामि, आदिन्नदाना वेरमणि, सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि, सिक्खापदं समादियामि. मूसावादा वेरमणि, सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मद्यपमादट्टाना वेरमणि, सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. बोलो बुद्ध भगवान की, वो परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, तथागत भगवान गौतम बुद्धाचा, भगवान गौतम बुद्धाचा, भगवान गौतम बुद्धाचा, बोधिसत्व विश्वभूषण भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान, विश्वाला करुणा, मैत्री आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध या देशातील जनते 140 कोटी लोकांना समानतेची, विकासाची संधी प्रदान करणारे, दलितांमध्ये, शोषितांमध्ये, पीडितांमध्ये, आदिवासींमध्ये, अल्पसंख्याकांमध्ये राज्यघटनेच्या माध्यमातून स्वाभिमानाची, समतेची ज्योत
पेटवणारे विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या श्रद्धास्थानाच्या चरणी सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो. महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाला 99 वर्ष झाले. या 14 तळ्याच्या 99व्या वर्षाच्या अभिवादन सभेमध्ये उपस्थित सभेचे अध्यक्ष, रायगड जिल्हा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष सन्माननीय सीतारामपंत कांबळे साहेब, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्याच्या लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा प्राप्त भाई जयदेवजी कवाडे, मंचावर विराजमान पश्चिम महाराष्ट्राचे पक्षाचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमारजी गोंधळी, महिला आघाडीच्या मुंबईच्या नेत्या ॲडव्होकेट सुशांत विल्सन, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष भाई विजय वाघमारेजी, अल्पसंख्याक आघाडीचे देवांग घोडसाळवीजी, लातूर जिल्ह्याचे मराठवाड्याचे नेते एन डी सोनकांबळेजी, पुणे जिल्ह्याचे युवा अध्यक्ष आमचे धुंदार सहकारी नेते अमित सोनवणेजी, सातारा जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष युवराजजी कांबळे, सातारा जिल्ह्याचे महिला आघाडीच्या नेते आमच्या भगिनी पूनमताई कांबळे, पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अनिल कडाळे, पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अनिल कडाळेजी, जितू कांबळे, आमच्या महाड तालुक्याचे नेते सुशील गंगावणेजी, नरेश गायकवाडजी, युवा नेते आमचे सचिनजी तांबे, सचिन तांबे, मुंबईचे आमचे सहकारी नेते तांबेजी, अतुल तांबे, त्यांच्यावर विराजमान सांगा नावं सांगा, सुनील कांबळे, अंभाऊ वाघ, अमित धनवटे, डोनाल्ड रोशन, आमचे महाराष्ट्राचे नेते कपिल लिंगायत, नागपूर जिल्हा युवक आघाडीचे नेते पलाश ठावरेजी, प्रवेश ठावरेजी, मंचावर विराजमान सांगा नावं सांगा, प्रमोदजी कांबळे, आमचे नाशिक जिल्ह्याहून आलेले यशवंत साळवे, कोल्हापूरचे हेमंत कांबळे, विनोद जाधव, श्रीमंतजी कांबळे, एक मिनिट, मुंबई प्रदेशचे आमचे कार्याध्यक्ष भीमसैनिकांचे झुंजार नेते भाई विलासजी निकाळे यांनी कृपया करून मंचावर यावं. मुंबईचे पक्षाचे कार्याध्यक्ष भीमसैनिकांचे नेते विलास निकाळेजी, मंचावर विराजमान समस्त नेते मंडळी. एक मिनिट, पुणे जिल्ह्याचे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष आमचे सुनीलजी सोनवणे आणि विजयजी बनसोड, राहुलजी सोनवणे यांनी कृपया करून मंचावर यावं. मंचावर विराजमान समस्त नेते मंडळी आणि महाडच्या 14 तळ्याच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त बाबासाहेबांच्या क्रांतीभूमीला अभिवादन करण्यासाठी उपस्थित मातांनो, भगिनींनो, बांधवांनो आणि बाबासाहेबांच्या बहादूर भीम सैनिकांनो, आमच्या सर्व नेत्यांनी मार्गदर्शन केलं आहे. आपण दरवर्षी प्रयत्न करतो, राजकारणामध्ये जरी आपण वेगवेगळे असलो तरी कमीत कमी 14 एप्रिल, 6 डिसेंबर, भीमा कोरेगाव आणि महाडच्या या भूमीवर तरी कमीत कमी एकच मंच असला पाहिजे. सर्व नेते एकाच मंचावर असले पाहिजे. आपण जाऊ द्या ना, बाकी काय करायचं.
बराचदा प्रयत्न केले, हे 1 वर्ष झालं, पण त्यानंतर मात्र पुन्हा येणे माझ्या मागल्या आहे तशीच परिस्थिती. पण काळजी करायचं कारण नाही आहे. कारण हे तिथं लक्षात ठेवा, पाण्यावर काठी मारली तरी पाणी कधी तुटत नसतं. आज जरी आमचे सर्व नेते मंडळी वेगवेगळे दिसत असले, वेगवेगळ्या मंचावर असले, तरी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा संघर्ष पुढे घेऊन जात आहेत. ही आपल्याकरता स्वाभिमानाची बाब आहे. या ठिकाणी आमच्या अलिबागचं प्रकरण सांगितलं. कोणतं गाव? कोणतेबाग या ठिकाणी जिल्हा परिषद नवीन कार्यालय झालं. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा त्या ठिकाणी असावा अशा प्रकारची मागणी आपल्या लोकांनी केली. पण अद्यापपर्यंत ही मागणी आपली पूर्ण झाली नाही. आमच्या या विभागाचे आमदार, आमचे मित्र, कोणते शेठ काय, भरत शेठ गोगावलेजी यांना आमची विनंती आहे की त्यांनी या प्रकरणाकडे लक्ष घालावं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या कार्यानं, त्यांची जन्मभूमी ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या रायगड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा नसावा ही मोठी शोकांतिका आहे. पण आमदार भरत शेठ गोगावले हे निश्चितपणे यात लक्ष घालतील आणि आपली मागणी, जनतेची मागणी ते पूर्ण करते असा मला विश्वास आहे. हे सर्व आज आपण बघतो, देशामध्ये अंधाधुंदी सुरू आहे, पळवापळवी सुरू आहे, लुटमार सुरू आहे, तिकडे युद्ध सुरू आहे. अमेरिका, इस्रायलने इराणवर हल्ला केला. 24 तास बॉम्ब वर्षाव सुरू आहे. इकडून सुरू आहे, तिकडून सुरू आहे. हजारो लोक मरून राहिलेत, लहान लहान लेख. अमेरिकेने इराणवर बॉम्ब हल्ला केला का शाळेवर, आणि 130 छोटी छोटी शाळेमध्ये शिकणारी बालक मारून टाकली. कोणती माणुसकी आहे? जेव्हा युद्ध होतं जगामध्ये, नरसंहार होतो, माणसं मरतात, महिला मरतात, मुलं मरतात. जेव्हा जेव्हा युद्धामुळे सत्यानाश होतो तेव्हा तेव्हा बुद्धाची आठवण होत असते. आजच्या ह्या प्रसंगी आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या आंदोलनाला अभिवादन करताना अमेरिका असेल, इस्रायल असेल, इराण असेल, त्यांना सद्बुद्धी सुचावी, युद्ध लवकर थांबावं, आणि आज नरसंहार सुरू आहे तर नरसंहार थांबावा अशा प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करूया. आमच्या दोंडाबाई, कोंडाबाई कांबळे या ठिकाणी बसलेल्या आहे. रायगड जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या नेत्या. वर का नाही आलात तुम्ही? ही आता इराण सोबत आपल्या देशाची लई मोठी दोस्ती होती. अनेक वेळा इराणनी आपल्याला मदत केली, आपण इराणला मदत केली. पण इराणचे अध्यक्ष खोमेनीजी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाले तर मात्र आपल्या देशाने साधं श्रद्धांजली देखील अर्पण केली नाही. आपला मित्रपक्ष, आपला मित्र देश इराण, खोमेनीचा मारून टाकलं बॉम्ब वर्षाव करून अमेरिकेने, पण आपल्या देशाने साधी श्रद्धांजली देखील त्याबद्दल दिली. किती शर्मेची गोष्ट आहे. ज्या इराणने वेळोवेळी आपल्याला मदत केली. काल राज ठाकरे साहेबांचं शिवाजी पार्कवर सभा झाली, त्यांनी देखील खेद व्यक्त केला. दोस्तीच्या गप्पा मारणारे आमच्या देशाचे प्रधानमंत्री, आपला मित्र देश इराण जो तेलाची मदत करायचा, अनेक प्रकारची मदत करायचा, त्याचा अध्यक्ष जेव्हा युद्धामध्ये मारला जातो, आपण साधं त्याचं श्रद्धांजली अर्पण करत नाही, शोक व्यक्त करत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जगात ज्या ज्या ठिकाणी अंधाधुंदी असते, ज्या ज्या ठिकाणी युद्ध असतं, ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो, त्या त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या धम्माची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. लवकरात लवकर भगवान बुद्धाचा विचार अमेरिकेला सुचावा, भगवान बुद्धाचा विचार इस्रायलला सुचावा. आणि युद्ध सुरू आहे, भगवान बुद्धाचा विचार घेऊन युद्ध थांबवावं.